नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास. मी कमलेश सुतार. टू द पॉइंट या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज एक विशेष पाहुणे आपल्याला लाभले आहेत. महाराष्ट्रातला निवडणुकांचा तिसरा टप्पा होतो आहे आणि असं म्हटलं जातं की एकेकाळी पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असायचा आणि त्याच्यातलेच बरेच मतदारसंघ या तिसऱ्या टप्प्यात जाणार आहेत. एक इंटरेस्टिंग फेज जी नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात बघितली जाते ती तिसऱ्या टप्प्यात बघायला मिळणार आहे. त्याच्यासोबतच प्रचारामध्ये अचानक आपल्याला पहिल्या 2 टप्प्यांमध्ये असं म्हटलं जात होतं कदाचित की महाराष्ट्रातला प्रचार थोडासा धीमा चालू आहे, पण अचानक राजकीय भाषेत फटाके फुटणं आपण ज्याला म्हणतो ते तिसऱ्या टप्प्याच्या आधी सुरू झालेले आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे अनेक दिग्गज प्रचारात उतरले आहेत, पण या प्रचाराचं लीड जे करत आहेत ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत आहेत. देवेंद्रजी, मी जसं म्हटलं फटाके सुरू झालेत तिसऱ्या फेजच्या आधी. हे विशेष मतदारसंघ म्हणून आहे की हळूहळू बिल्टअप होत आहे? नाही, असं आहे की निवडणुकीला हळूहळू रंगत येते, तशा प्रकारची रंगत यायला लागली आहे. सुरुवातीला काय की पहिल्या फेजच्या वेळी एकदम असे सगळे खूप अटॅकिंगली ॲक्टिव्ह नसतात, त्याच्यामुळे मला असं वाटतं पहिल्या फेजनंतरच त्याला रंगत येते. तशी रंगत येते आहे. सगळ्या पक्षांचे स्टार प्रचारक उतरलेले आहेत. वेगवेगळ्या फैरी त्या ठिकाणी झाडण्याचं काम चाललेलं आहे, त्यामुळे आता रंगत आली आहे. स्टार प्रचारक तुम्ही म्हणतात, नरेंद्र मोदी स्वतः पंतप्रधान यावेळेस महाराष्ट्रात जरा त्यांच्या सभा जास्त होत आहेत किंवा बॅक टू बॅक सभा जास्त होत आहेत त्यांच्या महाराष्ट्रामध्ये, मुक्काम त्यांचे महाराष्ट्रामध्ये वाढलेले आहेत. मुळात काय आहे की दरवेळेस जेवढ्या सभा होतात तेवढ्याच सभा यावेळेस होत आहेत. मात्र यावेळी त्यांनी पूर्वी ते महाराष्ट्रात एका दिवशी 1 किंवा 2 सभा करायची. यावेळेस त्यांनी मुक्काम करून एकाच दिवशी 3 सभा आणि परत एका दिवशी 3 सभा असं त्यांनी त्या ठिकाणी केलं. त्यामुळे एक असा झंझावात आल्यासारखा वाटतो आहे. पण सभा जेवढ्या मागच्या वेळेस झाल्या होत्या, म्हणजे 14ला झाल्या होत्या किंवा 19 झाल्या होत्या, जवळपास तेवढ्याच सभा आता आम्ही करतो. त्यांचं विशेष लक्ष आहे महाराष्ट्राकडे. 2 कारणं. एक तर महाराष्ट्रात उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जागा आहेत, हा एक मुद्दा. आणि महाराष्ट्रात एक खूप इंटरेस्टिंग लढत आहे असं म्हटलं जातं. म्हणजे देशातनं सुद्धा अनेक आम्ही आमच्या काय राष्ट्रीय लेवलच्या पत्रकारांशी बोलत असतो, त्यांचंही नेहमी महाराष्ट्रात काय सुरू आहे, नक्की महाराष्ट्रातली लढत कशी होते आहे असं लक्ष आहे. या कारणामुळे की नाही, महाराष्ट्राकडे त्यांचं नेहमीच लक्ष राहिलं आहे आणि गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या पाठीशी भक्कमपणे ते उभे राहिले आहेत. आणि निवडणुकीत अर्थातच देशातलं 2ऱ्या नंबरचं सर्वाधिक खासदार जे निवडून देतं असं राज्य महाराष्ट्र आहे. तुम्ही जसं मगाशी सुरुवातीला म्हणालात की आता फैरी झडायला लागलेल्या आहेत आणि थोडं वातावरण अधिक निवडणुकीचं तापायला लागलं आहे. नुकत्याच त्यांच्या झालेल्या सभेत एक मुद्दा जो आता 2 दिवस खूप त्याची चर्चा होते, भटकती आत्मा म्हणून त्यांनी एक जो उल्लेख केला. आता महाराष्ट्रात एक क्रुशियल फेज आहे जसं मी म्हटलं पश्चिम महाराष्ट्रातली. तुमचं रिडिंग याच्याबद्दलचं काय की भटकती आत्मा जेव्हा ते म्हणतात त्याला खूप द्वेषाने प्रत्युत्तर दिलं जातं आणि व्यक्तिगत त्या टीकेला की आमच्यावरती व्यक्तिगत टीका केली जाते असं म्हटलं जातं. तुम्हाला काय, तुमचं काय रिडिंग आहे? मोदीजींनी कोणाचं नाव तर घेतलं नव्हतं. त्यांनी टोपी फेकली, ज्याला आपल्या डोक्यात घ्यायची होती त्यांनी ती घेतली. मोदीजींनी फक्त एवढीच वस्तुस्थिती सांगितली की महाराष्ट्रामध्ये काही लोक असे आहेत जे सत्तेतनं बाहेर गेल्याबरोबर सत्तेला डिस्टॅबिलाइज कसं करता येईल याचा प्रयत्न करतात आणि हम न खेले तो खेल बिगाडे अशा मानसिकतेत ते काम करतात. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सोडला तर नाईकांनंतर कोणीही 5 वर्ष पूर्ण करू शकलं नाही. अशा प्रकारे मोदीजींनी एक फॅक्ट सांगितली. आता काही लोकांनी ती जिवारी लावून घेतली, त्याचं काय करताय? पण कोण आहेत ती लोक डिस्टॅबिलाइज करतात? तुम्ही नाव घेऊन सांगू शकता की शरद पवार आहेत किंवा इतर कोणी अजून असं आहे की टोपी फेकली आहे, ज्याला वाटतं मी आहे तो डोक्यात बसवून घेतोय, आम्ही कशाला सांगायचं? पण असतील ना अशी लोक की जे तुमचाही अनुभव आहे, आता सत्ता 2.5 वर्ष महाराष्ट्रात नव्याने सत्तांतर झालं आहे, त्याला डिस्टॅबिलाइज करण्याचा प्रयत्न केला जात असेल, त्याच्या अनुषंगाने कदाचित. नाही, मी तर असं म्हणेल की मुळातच आमचे जे विरोधक आहेत या विरोधकांना कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन हा विषय येत नाही. दे आर डिस्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन. त्यांना विरोधी पक्षात गेल्यानंतर विरोध करायचा असतो, पण
समाजहित, देशहित, सोशल फॅब्रिक या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून विरोध करायचा असतो, ही गोष्ट त्यांच्या कधी लक्षात राहत नाही. ते विरोधाला विरोध करतात. पण त्यांचं असं म्हणणं आहे की विरोध आम्ही करतो आणि ते सरकार म्हणजे सरकार डिस्टेबिलाईज करणं, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला, आधीचं सरकार डिस्टेबिलाईज करण्यामध्ये भाजपने एक रोल घेतला किंवा तुमच्यावरती आरोप झाले की तुम्ही हे पक्ष फोडले किंवा भाजपने पक्ष फोडला, असा तुमच्यावरती व्यक्तिगत आरोप केला गेला. अर्थात तुम्ही मागे म्हणाल होतात की मी परत आलो पण 2 पक्ष फोडून आलो, तेव्हा हा आरोप तुमच्यावरती केला जातो, तुमच्या पक्षावरती केला जातो. असं आहे, पहिली गोष्ट तर त्यांनी तयार केलेलं सरकारच मुळात मॅन्डेट फोडून तयार केलेलं सरकार होतं. कारण जनतेने मॅन्डेट BJP आणि शिवसेनेला दिला होता. उद्धव ठाकरेजींना खुर्चीची लालसा एवढी होती की त्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, ज्या दिवशी काँग्रेससोबत जावं लागेल त्या दिवशी शिवसेना नावाचं माझं दुकान मी बंद करेन. ते शिवसेने घेऊन त्यांच्याकडे गेले. ज्या शरद पवार साहेबांनी बाळासाहेबांच्या हयातीत शिवसेना फोडली त्यांच्यासोबत ते गेले. त्यामुळे पहिल्यांदा मूल्यांचं राजकारण मोडून, तत्त्व सोडून, मॅन्डेट फोडून आणि आमच्या पाठीत छुरा खुपसून त्या ठिकाणी ते गेले किंवा त्या तिघांनी ते केलं. आता खरं म्हणजे हे जे काही पक्ष फोडणे वगैरे, हे काय दूध पिणारे मुलं आहेत का? असं कोणाला फोडता येतं का? इतके तकलादू आहेत का? मुळातच अति अहंकार आणि अति महत्त्वाकांक्षा या 2 गोष्टींमुळे हे पक्ष गेले. ज्यावेळी शिवसेनेतल्या नेत्यांच्या हे लक्षात आलं की राजकारण हे केवळ स्वतःकरता आणि परिवाराकरता चाललं आहे, आज मी आणि उद्या आदित्य याकरता राजकारण चाललेलं आहे, एकीकडे हिंदुत्व सोडल्यामुळे जमीन सरकते आहे आणि दुसरीकडे आम्हाला एक कट्टूसाईज केलं जात आहे, केवळ आदित्य ठाकरेंची लीडरशिप एस्टॅब्लिश करायची, अशा परिस्थितीमध्ये मग एकनाथराव शिंदेंसारखे जे स्वाभिमानी लोक होते ते एकत्रित आले आणि त्यांनी निर्णय केला की इथे विचारही गेला आहे आणि आता आपल्यालाही संपवत आहेत, आपल्या अस्तित्वाची लढाई आणि विचारांची लढाई आपल्याला लढावी लागेल, ते आमच्यासोबत आले. तीच स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 3 वेळा आमच्याशी चर्चा केली, ती शरद पवार साहेबांनीच केली. ज्या ज्यावेळी चर्चा आली शरद पवार साहेबांनी केली, निर्णय शरद पवार साहेबांनी केले. शेवटच्या क्षणी अजितदादांना समोर करून मग निर्णय परत घेऊन अजितदादांना तोंडघाशी पाडलं, अजितदादांना विलन केलं. का विलन केलं? एकाच कारणाने केलं, कारण अजितदादा विलन झाले तरच सुप्रियाताईंच्या हाती पक्ष जाऊ शकतो, त्यामुळे अजितदादांना विलन केलं. हे सगळं इतकं स्पष्ट आहे. हे पक्ष त्यामुळे फुटले आहेत. हे काही हे खरं आहे की ते फुटले आणि आमच्याकडे आले तर आम्ही ती संधी घेतली, कारण शिवसेनेची संधी तर आम्ही घ्यायलाच हवी होती, ते आमचं मॅन्डेटच होतं. दॅट वॉज अवर मॅन्डेट. म्हणजे आम्ही आमचं मॅन्डेट परत मिळवलं आहे त्या ठिकाणी. पण हे पक्ष त्यांच्या अतिमहत्वाकांक्षेमुळे, त्यांच्या स्वार्थामुळे त्या ठिकाणी फुटले. तुम्ही उल्लेख केला मगाशी की आदित्य ठाकरेंचं नेतृत्व उद्धव ठाकरेंना तिथे एस्टॅब्लिश करायचं होतं. मागे त्यांनी एक स्टेटमेंट केलं की तुम्ही त्यांना कुठेतरी एक शब्द दिला होता की मी आदित्य ठाकरेंना ग्रूम करणार आहे मुख्यमंत्री म्हणून. पण मी एक सांगू, म्हणजे त्यावेळेस आम्ही बघायचो, जेव्हा सत्तेत असताना तुम्ही मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरे तुमच्यासोबत नेहमी असायचे. आम्हाला असं वाटत होतं कुठेतरी की पुढच्या टर्ममध्ये जेव्हा 2019ला सत्ता परत तुमची जर आली तर तुम्ही मुख्यमंत्री असाल, आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री असाल, अशी चर्चा तेव्हा असायची. असं ग्रूमिंग म्हणजे तुमच्याकडनं एक जे पर्सनल लेवलला होत होतं की तुम्ही असं काही अश्युरन्स दिलं होतं, राजकीय काही प्रॉमिस होता? काय मला अलीकडच्या काळात असं वाटायला लागलं आहे की उद्धव ठाकरेजींना हॅल्युसिनेशन्स होतात, भास होतात, कारण भास होतात. अशा गोष्टी 5 वर्षानंतर का आठवावं? 5 वर्ष कसं असतं, माणूस खोटं बोलला ना की अनेक वेळा खोटं बोलावं लागतं, खरं बोलायला विचार नाही करावा लागत. आत्तापर्यंत 5 वर्ष ते म्हणायचे
की मला शब्द दिला होता अमित शहांनी मुख्यमंत्रीपदाचा, आता म्हणतात देवेंद्र फडणवीसनी शब्द दिला होता आदित्यला मुख्यमंत्री करायचा. आता मला राजकारण समजतं, मी इतका निर्बुद्धही नाही आणि इतका अपरिपक्वही नाही. ही गोष्ट निश्चित आहे. मी त्यांना हे म्हटलं होतं की उद्धवजी, तुमचा पक्ष जर उद्या आदित्य चालवणार असेल तर तुम्ही त्याला निवडणूक लढवली पाहिजे. कारण निवडणूक न लढता ज्यावेळेस आपण सरकार चालवतो त्यावेळेस सरकार कसं चालतं, त्याच्यासमोर काय अडचणी असतात, ते कसे निर्णय केले पाहिजेत, या गोष्टींची कल्पना नसते. आणि त्यामुळे तुमचे विचार आणि प्रत्यक्ष परिस्थिती याच्यात एक मोठा डिफरन्स येतो. त्यामुळे तुम्ही त्याला निवडणूक लढवा. म्हणजे तुम्ही सल्ला दिला होता आदित्य ठाकरे निवडणूक लढवावी? आदित्य ठाकरे लढणारच होते, पण मी देखील सल्ला दिला होता. त्यांनी तो मान्य केला सल्ला की त्यांना तो माझ्या सल्ल्याने उभं केलं असं मी म्हणणार नाही, कारण आदित्य ठाकरेंना लढायचं होतं. ही वॉज इंटरेस्टेड, पण मलाही ते पटलं होतं. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की तुम्ही लढवा. मला ना ह्याच्यातून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मी तुमचं म्हणजे त्या काळी आम्ही फील्डवरती पत्रकारिता केली, तुम्ही पहिल्या टर्ममध्ये मुख्यमंत्री असताना शिवसेनेचं सरकार होतं. आम्हाला तुमचं आणि मातोश्री म्हणजे मी म्हणेन की उद्धव ठाकरेंचं ट्युनिंग खूपच वेगळ्या लेवलचं तर आम्ही बघितलं आहे. म्हणजे बऱ्याचदा त्यांचं आणि तुमच्यासोबत जसं एकेकाळी मुंडेंचं आणि मातोश्रीचं एक ट्युनिंग होतं, तसं आम्ही बघायचं की हा नवीन भाजप शिवसेना युतीचा एक एरा आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचं एक ट्युनिंग बघायला मिळायचं. म्हणजे आम्ही तुमची तेव्हाची मैत्री पण बघितली आणि आता मी शत्रुता म्हणणार नाही कदाचित, पण एक राजकीय खूपच टोकाचा विरोध तुम्ही एकमेकांना बघताय. म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची मैत्री आणि आताचा एकमेकांना असलेला टोकाचा विरोध, म्हणजे राजकीय शत्रूच म्हणेन मी त्याच्यातलं. हा दोन्ही फेज तुम्हाला स्वतः तुम्ही अनुभवत असाल एक राजकारणी आणि व्यक्ती म्हणून. काय असतं बघा, तुमचे आणि माझे राजकीय मतं वेगळे होऊ शकतात. ठीक आहे, तुम्हाला खुर्ची हवी होती, तुम्ही कॉम्प्रोमाइज केलं, तुम्ही काँग्रेस NCP सोबत गेलात, तुम्ही मुख्यमंत्री आलात, सगळं ठीक आहे. माझी माफक अपेक्षा एवढीच होती की मी तुमच्याशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न करत होतो. 5 वर्ष मुख्यमंत्री तुमच्यासोबत जो राहिला आहे, 5 वर्ष ज्या व्यक्तीने तुमचा शब्द अर्ध्या रात्री देखील खाली पडू दिला नाही, 5 वर्ष ज्या व्यक्तीने स्वतःच्या पक्षासारखं तुमच्या पक्षाला आणि तुम्हाला सांभाळलं, किमान एवढी तर कटसी आहे की त्या व्यक्तीचा फोन उचलून तुम्ही हे सांगू शकता की नाही देवेंद्र, आमचं काहीतरी वेगळं ठरलं आहे, आम्ही नाही येऊ शकत. पण तुम्ही फोन पण घेणार नाही. ही जर अवस्था असेल तर याला स्वार्थ नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. आणि मग अशी जर परिस्थिती असेल तर याचा अर्थ दरवाजे त्यांनी बंद केले. आणि आज तर मी असं म्हणेन मतभेद नाही आहेत, मनभेद आहेत. जे शब्द ते वापरतात, खरं म्हणजे एखाद्या पक्षाच्या प्रमुखाला शोभतं का असे शब्द वापरणं? मला त्यांच्यापेक्षा घाणेरडे शब्द येतात. मी नागपूरचा आहे, मी त्यापेक्षा भयानक भाषा वापरू शकतो, पण मला नाही शोभत ना. मी माझ्या पक्षाचा प्रमुख आहे, त्यांनी पण विचार केला पाहिजे. आणि मला काही फरक पडत नाही, रोज लोक त्यांच्यावर असतात. पण गेल्या काही वर्षांमध्ये अजिबातच तुमचं बोलणं झालं नाही, कधी बोलण्याचा संबंध समोरासमोर आलो तर नमस्कार चमत्कार झाला, नाही, तो तर ते जरा फॉर्मल नाही, कधीच नाही. त्यांच्याकडनं कधी संपर्क करण्याचा प्रयत्न मला वाटत नाही. त्यांचा इगो इतका आहे की ते काही इच्छा असली तरी संपर्क करतील, आणि मलाही काही फार संपर्क केला पाहिजे असं मनात वाटत. तर मी हा का विचारतो, कारण मधल्या काळात ना अशा म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की जेव्हा 2022ला सत्तांतर झालं, त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला की शिंदेंना सोबत घेण्यापेक्षा आम्हीच सोबत यायला तयार आहोत. त्याच्यामध्ये त्यांनी कधी तुम्हाला संपर्क करायचा प्रयत्न केला? हे तर खरंच आहे की जेव्हा हे क्लिअर झालं की आता आम्ही सोबत येतो आहोत, त्या दिवशी मला सकाळी उद्धवजींचा फोन आला. ते मला असं म्हणाले की देवेंद्रजी, तुम्ही कशाला त्यांना त्या ठिकाणी सोबत घेता किंवा त्यांना एखादं पद कशा करता तुम्ही देता? मी सगळी पार्टी घेऊन येतो, तुम्ही मुख्यमंत्री बना, आपण हे सगळं नीट करू. अच्छा, तुम्हाला मुख्यमंत्री पद तेवढं की तुम्ही मुख्यमंत्री? होय. मिलिंद नार्वेकरनी फोन लावला, त्यानंतर उद्धव ठाकरे माझ्याशी बोलले. मी त्यावेळेस त्यांना सांगितलं, उद्धवजी वेळ निघून गेली आहे आणि आता
हा निर्णय जर काही तुम्हाला हवा असेल, काही निर्णय करायचा असेल, तर तुम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलू शकता. माझ्या लेवलवर हा विषय संपलेला आहे. आता जे सोबत आले त्यांच्याशी आम्ही बैमानी करणार नाही. पण मग त्यांनी केली होती वरिष्ठांची चर्चा मला तुमच्या? कल्पना नाही. पण कारण ते असंही अशी पण आहे की ते शिंदेंनाही मुख्यमंत्री करायला तयार झाले होते. मग तुम्हालाही फोन करून सांगत होते की तुम्हाला मुख्यमंत्री पद आम्ही देऊ करतोय. शिंदे साहेबांशी त्यांचं काय बोलणं झालं हे मला माहीत नाही, पण मला हे बोलले. अच्छा, मग त्यांच्याशी पुढे तिच्या आता मधल्या काळात काय झालं, कारण मधल्या काळात बऱ्याच निवडणुका जशा जवळ येत होत्या, पुन्हा चर्चा होत्या की शिवसेना किंवा भाजपमध्ये जवळीक मी होऊ पण शकते. अशा चर्चा ऐकतो, पण असं माझ्या तरी ऐकी म्हणजे माहितीत काही नाही. पण असं तुम्हाला असं वाटतं राजकारणात जनरली काय परमनंट नसतं, पण हा जर तरचा प्रश्न आहे आणि राजकारणी लोक त्यातही तुमच्यासारख्या राजकारणात जर त्याच्या प्रश्नांना उत्तर देत नाही तरीसुद्धा ती रिस्क घेऊन मी हा प्रश्न विचारतो. आता तुम्हाला वाटतं की सगळे स्कोप संपलेत? म्हणजे काय असतं, मतभेद असले ना तर पॉलिटिकल अंडरस्टँडिंगने ते संपवता येतात. मनभेद झाले तर ते संपवणं फार कठीण असतं. आत्ता आमचे मनभेद झाले आहेत. त्यामुळे मला जर तुम्ही विचाराल, हे ठीक आहे की राजकारणात काही परमनंट नसतं वगैरे, आपण खूप डायलॉग म्हणतो, पण आज तरी मला जे राजकारण दिसतं आहे त्यात आम्ही एकत्रित येण्याची परिस्थिती मला दिसत नाही. त्यांचा राग तुमच्यावरती जास्त आहे का पक्षापेक्षा जास्त? कारण त्यांची मी भाषणं बघतोय, म्हणजे महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांना व्यतिरिक्त उद्धव ठाकरेंचाही तुमच्यावर जास्ती रोख असतो, तुमच्यावर जास्ती टीका करत आहे. तुमच्याबद्दलचं प्रेम म्हणायचं की असं आहे की माझ्या पक्षाचा मी नेता आहे आणि अर्थातच माझा पक्ष ज्या प्रकारे मोठा झाला आणि त्यांचं दुकान लहान झालं याची सल त्यांना कुठेतरी आहे. आता मी माझ्या पक्षाचं काम करतो, माझं काम आहे माझा पक्ष वाढवणं. लोकांचा विश्वास मी जिंकला आहे, लोक माझ्या पाठीशी आहेत, लोकांचा आशीर्वाद आहे माझ्यासोबत. त्यांना असूया वाटते, त्यामुळे ते टीका करतात. मला काही अडचण नाही आहे. त्यांचंही म्हणणं की हे जे सगळं सत्तांतर झालं किंवा महाराष्ट्राचं राजकारण 2019 नंतर तुमचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर हा वारंवार तुमच्यावरती, म्हणजे फक्त शिवसेनाच नाही इतरही 2 पक्षाचे घटक आहेत, ते म्हणतात की हे राजकारण खराब सगळं देवेंद्र फडणवीस करतात, याला एक वेगळं टोन देतात. माझा तर सवाल आहे की तुम्ही मॅन्डेट तोडायचं, तुम्ही छुरा घोपायचा, तुम्ही अभद्र युती करायची आणि देवेंद्र फडणवीसला परत दोष द्यायचा. लाज तर वाटली पाहिजे ना, काही तर नाही, जनाची कधीतरी मनाची वाटली पाहिजे ना. मोदीजींचा मोठा मोठा फोटो लावून निवडून आलो ना आपण, त्याची तर लाज वाटली पाहिजे. भाषणं केलीत ना आपण, त्याची तर लाज वाटली पाहिजे. नाही वाटली ना लाज, माझा काय दोष आहे? दोष त्यांचाच आहे. पण तुम्ही मग सोबत त्यांनी शिवसेनेसोबत आता राष्ट्रवादी होते तेव्हा शिवसेनेचे काही आमदार नाराज होते शिंदेंसोबतचे की राष्ट्रवादी आम्हाला दाबायचा प्रयत्न करतात. आता ती राष्ट्रवादी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला असं वाटतंय, कारण तुम्हाला पक्षाला बऱ्याच ठिकाणी एक्सप्लेनेशन द्यावं लागतं की आम्ही यांना सोबत का घेतलं म्हणून, राष्ट्रवादीसोबत काय, अजित पवारसोबत काय आहेत, हे एक्सप्लेनेशन द्यावं लागतंय तुम्हाला त्याच्यावर जास्ती. कारण असं मोदींचा गेल्या वेळेसचा प्रचाराचा जो लाईन होती ती विकास आणि आपण काय केलं, महाराष्ट्रात त्यावेळेस तुम्हाला आणि तुमच्या नेत्यांना वारंवार सांगावं लागतं की हे सोबत का आहेत म्हणून. नाही, असं सुरुवातीला सांगावं लागत होतं आणि ते साहजिक होतं ना. इतके वर्ष जे विरोधात राहिले त्यांच्यातनं लोक आमच्याकडे येतात, तर साहजिक प्रश्न पडतो लोकांच्या मनात. त्या संदर्भात शंका असतात, त्या संदर्भात उत्कंठा असते, ते माहिती करून घेण्याची इच्छा असते. ही अशी युती का झाली असा प्रश्न असतो, त्यामुळे ते ॲड्रेस करावं लागतं. अजित पवारांचं आहेत, कारण अजित पवार बाकी म्हणजे इथे जो अजित पवार आहेत, अजित पवारांचे उमेदवार आहेत, त्यांच्याबद्दल वारंवार त्यांना टीकेचं लक्ष केलं जातं आहे. मग ते वेगवेगळ्या कारणांवरून असेल की हे सोबत आले तर का आले याची कारणं दिली जातात, की यांना चौकशांची भीती होती म्हणून सोबत आलेले आहेत किंवा इतर काही कारणांमुळे सोबत. म्हणजे आजही महाराष्ट्रातले 5 उमेदवारांबद्दल एक विरोधी पक्ष शिवसेनेच्या नेत्यांनी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मग यामिनी जाधव असतील किंवा इतर काही उमेदवारांच्यावरती आरोप झालेत, नारायण राणे असतील किंवा रवींद्र वायकर असेल, ह्या सगळ्या उमेदवारांना उमेदवारी देणं आणि मग पुढे ज्याच्या विरुद्ध भाजपने खरं तर एकेकाळी रान उठवलं होतं, अशाच नेत्यांना उमेदवारी दिली जाते. मग पक्षासाठी परत ते कन्फ्युजिंग. नारायण राणेंच्या विरुद्ध कुठली इन्क्वायरी चालली? पण त्यांच्या ते ईडीच्या रडारवरती होते. त्यांच्या कधी दाखवा ना. 16ला मी किरीट सोमानी त्यांच्यावर एक पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या मनी लॉन्ड्रिंगच्या आरोप तर केले त्यांच्यावर. त्यांच्यावर कुठलीही इन्क्वायरी नाही, कधी झालेली नाही. आणि मला वाटत नाही की बाबा कुठल्या इन्क्वायरीला घाबरून वगैरे पक्षात येणारे नारायण राणे आहेत. नारायण राणे हे आपल्या टर्म्सवर जगणाऱ्यांपैकी आहेत. असं आहे की काही लोक आहेत
की जे आमच्याकडे आले आणि त्यांच्यावर इन्क्वायरीज चालल्या आहेत किंवा त्यांच्यावर काही आरोप झाले होते. पण असं मला कुठे वाटत नाही की बाबा आमच्याकडे आले म्हणून आम्ही इन्क्वायरी स्टॉप केल्या, असं कुठे झालं नाही. लॉ विल टेक इट्स कोर्स. पण मला आश्चर्य असं वाटतं की हे सगळं उबाठा कसं सांगू शकते. मग उबाठाने हे मान्य केलं पाहिजे की त्यांच्याकडे सगळे करप्ट आहेत, हे मान्य केलं पाहिजे त्यांनी. जर त्यांचा आक्षेप असेल तर त्यांनी हे मान्य केलं पाहिजे की तो करप्ट लोकांचा पक्ष आहे, तर त्यांना बोट दाखवण्याकरता जागा असेल. अन्यथा काय जागा आहे. मला असं वाटतं उद्धव ठाकरेंचा प्रॉब्लेमच हा आहे, ते कधी आरसा पाहत नाहीत आणि चेहऱ्यावर धूळ असते आणि ते आरसा पुसण्याचा प्रयत्न करत, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. पण आता हा झाला राजकीय आरोपांचा प्रश्न, पण इंटरनली तुम्हाला हे अकोमोडेट करताना किती अवघड होतं. जागा वाटपाचा प्रश्न आम्ही बघतोय, आज शेवटचं जागा वाटप फायनली ठरलेलं आहे की आता महायुतीचं जागा वाटप ठरलं आहे. हा वेळ लागला, म्हणजे काही उमेदवारांना आता 17-18 दिवस मिळणार आहेत प्रचाराला, म्हणजे एका विधानसभेत जेमतेम 3 दिवस देता येणार आहेत. तर ह्याच गोष्टी डिले होणं, याच्यात एक वेगळा मेसेज जात होता की ठरत नाही आहे किंवा अंडरस्टँडिंग नाही आहे किंवा समन्वयाचा अभाव आहे. 48 पैकी 42 जागा आम्ही एका झटक्यात ठरवल्या. हो, भाजपच्या ठरल्या, पण मित्रपक्षाच्या मित्रपक्षांची ठरल्या होत्या. बरं, त्यांनी घोषणेला वेळ लावला असेल, पण 48 पैकी 42 जागा या ठरल्या होत्या. 6 जागा ओव्हरलॅपिंगमुळे, म्हणजे ही ठरली नाही म्हणून ही अडली, अशा अडल्या होत्या. पण मग आता नाशिकच्या जागेला शेवटपर्यंत, म्हणजे दुसरा एखादा अँगल आहे की आपल्याही पक्षात, म्हणजे 2 पक्षांमध्ये, म्हणजे कल्याणमध्ये मधल्या काळात बघितलं की थोडं फ्रिक्शन दिसायचं भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि श्रीकांत शिंदेमध्ये, किंवा नाशिकमध्ये शेवटपर्यंत भुजबळ आग्रही होते. आणि भुजबळांबद्दल मला अजून खरं तर वेगळं विचारायचं आहे, पण ठाण्याची जागा नक्की ठरत नव्हती शेवटपर्यंत, तिथेही भाजपचा आग्रह होता. कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की जागा आपल्याकडे असावी, एकेकाळी भाजपचा हे होता. हाही त्यातला एक महत्त्वाचा फॅक्टर होता. पहिली गोष्ट तर टू बी ॲब्सोल्युटली फेअर, भुजबळ साहेब कधीच आग्रही नव्हते, कधीच नाही. हे आपल्याला सांगतो, स्ट्रॅटेजिकली एक आमचं मत होतं की भुजबळ साहेबांना उभं केलं पाहिजे. पण अशी अमित शहाची इच्छा होती असं ते म्हणतात. नाही, अमित शहाच्या इच्छेपेक्षा एक ओव्हरऑल जी चर्चा झाली होती, सगळेच होतो आम्ही, ओव्हरऑल चर्चेमध्ये एक महाराष्ट्राचा सगळा सामाजिक चेहरा आहे तो आपण नीट तयार केला पाहिजे आणि त्या दृष्टीने भुजबळ साहेबांना देखील आपण उभं केलं पाहिजे, असं एक सगळ्यांचं मत होतं. अजित पवारांच्या जागा पटकन डिक्लेअर झाल्या, अजित पवारांनी प्रचारही सुरू केला. या सगळ्या आम्ही जेव्हा बाहेर बघतो तर असं वाटतं की अजित पवारांनी खूप मॅच्युअरली पटकन आपलं चला जे आहे ते करून कामाला लागा. शिंदेंचा आग्रह फार जास्त होता किंवा ते फार जास्ती अडून धरत होते, असं काही होतं का? म्हणजे अजित पवारांनी पटकन आपलं करून उमेदवार घोषित करून सुरू केलं. अडून धरत होते असं नाही आहे, पण डेमोक्रॅटिकली चर्चा चालू होत्या म्हणून त्याला वेळ लागत होता. आणि शेवटी हे खरंच आहे की अजित पवारांना देखील अडचणी होत्या ना, कारण जिथे 48 पैकी 42 आमदार हे आधीचे आहेत, खासदार हे आधीचे आहेत, 6 जागांचा स्कोप आहे, त्या 6 मध्येच ठरवायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससमोर खूप मोठा प्रश्न होता, काय करायचं. पण शेवटी त्यांनी थोडा मॅच्युअर्डली निर्णय केले, त्यामुळे त्यातनं मार्ग निघाले. डील करताना कोण तुम्हाला जास्त सोपं वाटलं, तेव्हाची शिवसेना की आताची शिवसेना डील करताना? आताची शिवसेना बरी आहे, सगळेच हे म्हणजे ॲटलिस्ट सुनावणी आहे ना, दरवाजे बंद होत नाही ना. पण झालं डीलिंग तुम्हाला सोपं इथे वाटतं की तिथे डीलिंग काय फरक वाटतो तिथे जेव्हा जागांचे? मी तर कधी बाळासाहेबांच्या काळात मी लहान होतो, म्हणजे मी पक्षातलाही आमदार जरी होतो तरी पक्षामध्ये मी लहान होतो. मी शेवटच्या टप्प्यात प्रदेश महामंत्री होतो, त्यामुळे थोडी मला जागा वाटपाची माहिती असायची. त्याच्यानंतर मग मी स्वतः बसायला लागलो जागा वाटपांकरता. पण मला असं वाटतं की उद्धवजींच्या काळात रिसेप्टिव्हिटी नव्हती. काय कारण असेल म्हणजे तुम्हाला असं वाटतं? ते आपलं एक त्यांचं मत ठरवून घ्यायचे, त्याच्यावर मग चर्चा नाही करायची. तुम्ही तुमचे एवढे संबंध असताना सुद्धा हो असंच.
हा त्यांच्या राजकारणाचा आता काय पॉलिटिकल समज म्हणायची की हा एक वेगळा की आपला म्हणून तर मी काँग्रेसला सांगितलं होतं ना, काँग्रेस राष्ट्रवादीला, तुम्ही कधी जयंत पाटलांना विचारा, जेव्हा नवीन सरकार बनलं तेव्हा जयंत पाटलांना मी सांगितलं होतं की तुम्हाला लवकरच लक्षात येईल. आणि 6 महिन्यांनी, आता जयंत पाटील पब्लिकली काय ॲक्सेप्ट करणार नाही, प्रायव्हेटली विचारा, 6 महिन्यांनी ते मला म्हणाले की तुम्ही म्हणाला होतात ते खरं आहे हो, कठीण आहे. अच्छा, असं म्हणाल, खाजगीत म्हणाले जयंत पाटील. खाजगीतच. तुमच्याकडे अशा खूप खरं तर आतल्या गोष्टी तुम्ही हळूहळू करत एक एक सांगता. म्हणजे परवा धनंजय मुंडे साहेब, तुम्ही मगाशी उल्लेख केला की शरद पवार आमच्याशी वारंवार चर्चा करत होते. आता धनंजय मुंडे म्हणतात की याच्या आमच्याकडे व्हिडिओ एव्हिडन्सेस आहेत की शरद पवार कोणाकोणाला भेटले. आता तुमच्या माहितीत नसेल असं तर होणार नाही, कारण तुमच्याकडे या सगळ्या गोष्टींची जास्त माहिती असते. आम्ही तुमचा पेनड्राईव्ह बघितला होता विधानसभेमध्ये. आहे असं काही की अशा बैठकांचे व्हिडिओ? अशा गोष्टींवर बोलू नये. बघा, ठीक आहे, धनंजय मुंडे बोलले असतील, पण साधारणपणे असे जे विषय असतात राजकीयदृष्ट्या अत्यावश्यक असल्याशिवाय अशा मुद्द्यांवर कधी खुलासा करायचा नसतो. तुम्ही खूप गोष्टी अशा खरं अशा प्लेईंग ना कार्ड्स क्लोज टू युअर चेस्ट असं तुम्ही मला मागे म्हणाला होतात की खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, मी योग्य वेळी सांगेन. ती योग्य वेळ कधी येणार आहे? कारण काय असतं बघा, तुमच्या गौप्यस्फोटांमुळे तिसरा व्यक्ती अडचणीत येऊ नये, कोलॅटरल डॅमेज नको. अनेक वेळा तुम्ही ज्यावेळेस काही गोष्टी सांगताना कोलॅटरल डॅमेज होतात, ते कोलॅटरल डॅमेज अवॉइड केले पाहिजेत. म्हणून एक कालखंड गेल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या गोष्टी सांगताना मग कोलॅटरल डॅमेज होत नाही. झालं ना, 19ला आता 5 वर्ष झाले आणि 2022च्या सत्तांतराला आता. पण ते काय झालं की 19 आणि 24च्या 5 वर्षात 2 टप्पे पडून गेले ना. दुसरा टप्पा नक्की सुरू कुठून झाला? म्हणजे हे आम्हाला नेहमी होतं की हे ऑपरेशन महाराष्ट्रातनं सुरू झालं, दिल्लीतनं झालं, ते कसं झालं हा तर फार वेगळा मुद्दा आहे. तुम्ही नेहमी सांगता की आम्हाला त्याचे भडक लागले. ऑपरेशन जे आहे ते विदिन शिवसेना सुरू झालं, ते काय आम्ही सुरू केलेलं नाही, आमचा काही संबंध नाही, ते विदिन शिवसेना सुरू झालं. पण मी तुम्हाला आठवतं, मी तुम्हाला तेव्हा विचारलं होतं जेव्हा ज्योतिरादित्य शिंदेंनी प्रवेश केला होता, त्यामुळे तुम्हाला विचारलं होतं की महाराष्ट्रातले कुठले शिंदे तुमच्या टप्प्यात आहेत का? तेव्हा तुम्ही नाही म्हणाला होता, पण तरी सुद्धा काय म्हणून नाही म्हणालो होतो. मला थोडी माहिती होतं की, म्हणजे मी ज्योतिषी थोडी आहे, मला थोडी माहिती होतं की इकडे कोणी शिंदे असे आमच्यासोबत येतील म्हणून. मित्र होतेच शिंदे साहेब, पण येतील असं मला नव्हतं वाटत. त्या मैत्रीमुळे तुम्हाला वाटतं की त्या मैत्रीने एक वेगळा रोल केला शिवसेना असताना? नाही, असं आहे की त्या मैत्रीचा उपयोग एवढाच आहे की कॉन्फिडन्स असतो निर्णय घेताना, बस. आता लोकसभा निवडणुकांमध्ये देशपातळीवरती 2 मुद्दे आहेत. महाराष्ट्रात स्पेशली हा मुद्दा जास्त उचलला जातो आहे, तो आहे प्रचारामधला संविधानाचा मुद्दा. आता काल त्यात एक नवीन त्याने अँगल ॲड केला की संविधान लिहिणारे बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे सुपुत्र होते आणि त्यामुळे हा महाराष्ट्र विरोधी एक अजेंडा. पण संविधानाचा मुद्दा आम्ही बघतोय, म्हणजे आम्ही पंतप्रधानांची भाषणं बघतोय, अमित शहांची भाषणं, वारंवार हा मुद्दा त्यांच्याकडे प्रकर्षाने घेतला जातोय. हा मुद्दा थोडासा आपण म्हणू शकतो की अडचणीचा आहे की जे स्टेटमेंट आलं की संविधान बदलाचं, की 400 पार आलं तर संविधान बदललं जाईल, हा वारंवार याच्यावरती खूप फोकस आहे, कारण हाच एक कोर मुद्दा झाला आहे. काय बघा, राजकारणातली एक थिअरी आहे, वेन यू कॅनॉट कन्व्हिन्स पीपल, कन्फ्यूज देम. आणि आता विरोधी पक्षाला लोकांना कन्व्हिन्स करता येत नाही आहे, विकासाच्या अजेंड्यावर बोलता येत नाही आहे. जी परिस्थिती मोदीजींनी तयार केली त्याला वैकल्पिक अशा प्रकारची परिस्थिती त्यांना उभी करता येत नाही आहे. म्हणून आता त्यांनी खोटं बोलण्याचा एक खेळ चालू केला, नरेटिव्हचा खेळ. हे रोज खोटं बोलत आहेत, पण लोक त्याच्यावर विश्वास ठेवू नये म्हणून आम्ही त्याचं उत्तर त्या ठिकाणी देतो. आणि मोदीजींनी स्पष्ट सांगितलं की जोपर्यंत नरेंद्र मोदी आहे आणि भाजप आहे, आम्ही संविधान बदलू देणार नाही. दुसरीकडे महाराष्ट्रातले काही मुद्दे, जे एक पोलरायझेशनचा मुद्दा निघत होता, कारण आता एक मुद्दा निघाला की ओबीसींच्या आरक्षणामधून, जे मोदीजींनी वारंवार भाषणात सांगितलं इथे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागून त्याच्यामध्ये मुस्लिमांना आरक्षण, कर्नाटकच्या मॉडेलबद्दल ते बोलतात. 2 टप्पे आहेत. त्याच्या पहिला हा जो आरोप आहे याच्याकडे ओबीसींच्या आरक्षणापेक्षा धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा म्हणून सुद्धा बघितलं जातं. धार्मिक ध्रुवीकरणापेक्षा देखील काँग्रेसचा मॅनिफेस्टो बघा ना, अल्ट्रा लेफ्टिस्ट आणि अर्बन माओवादी विचाराने त्यांचा जो काही मॅनिफेस्टो तो प्रेरित आहे. आणि हे अशा प्रकारचे विचार येतात कुठनं? शेवटी जेव्हा तुम्ही सांगता की आम्ही संविधानाचा सन्मान करतो, संविधान सभेमध्ये ॲट द लेंथ चर्चा झाली आणि चर्चेनंतर एकमताने संविधान सभेने
निर्णय केला जो बाबासाहेबांनी संविधानकार म्हणून लिहिला की या देशामध्ये धर्मावर आधारित आरक्षण देता येणार नाही, तरी तुम्ही कर्नाटकमध्ये धर्मावर आधारित आरक्षण देता. कशाकरता देता? तुष्टीकरणाकरताच देता ना, वोट बँक म्हणूनच देता ना. तुम्हाला हिंदू मुस्लिम करायचं, मुस्लिमांचे वोट घ्यायचे म्हणूनच तुम्ही देता ना. आणि सुप्रीम कोर्टाने ते नाकारल्यानंतर रातोरात त्यांना ओबीसी ठरवून ओबीसीमध्ये टाकता. तुम्हालाही माहिती आहे टिकणार नाही आहे सुप्रीम कोर्टात, ते जाणार आहे. पण ओबीसीचं आरक्षण काढून घेऊन मुसलमान समाजाला ते आरक्षण द्यायचं, जे कायद्यात नाही, संविधानात नाही. इकडे संविधानाची मारे त्या ठिकाणी गोडवे गायचे आणि संविधान विरोधी काम करायचं, हे कशाकरता करताय? ओबीसींच्याच आरक्षणावरनं मधल्या काळात महाराष्ट्रात आपण एक दोन मतांतरं बघितली. जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू होतं. निवडणुकीमध्ये तुम्ही असेस केलं असेलच, अर्थात त्याचा किती फरक पडेल, पण एक ओबीसी विरुद्ध मराठा असा एक अंडर करंट आहे असं मला ग्राउंडवरती जाणवतं. तुम्हाला वाटतं असं आहे की? मला असं वाटतं की असा जर अंडर करंट काही असेल तर तो दुर्दैवी आहे. बघा, ज्यावेळेस हे आंदोलन चालू होतं त्यावेळेस मी 2-3 वेळा बोललो होतो की महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. कारण गावागावामध्ये वर्षानुवर्ष ओबीसी समाज, मराठा समाज एकमेकांसोबत राहिलेला आहे. गावगाड्याचे संबंध आहेत, प्रेम आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हे दोन समाज जर एकमेकासमोर उभे राहिले तर महाराष्ट्र फार अडचणीत येईल. आज तरी मी असं म्हणणार नाही की असं काही टोकाचं घडलं आहे, पण ते जर घडलं तर हे महाराष्ट्राकरता दुर्दैवी असं मी म्हणेन. पण तेव्हाही तुमचं म्हणणं होतं, म्हणजे आज भाजपच्या काही उमेदवारांना विरोध केला जातो. म्हणजे काही उमेदवार जेव्हा प्रचार करतात गावांमध्ये त्यांना त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करणं किंवा मराठा समाजाकडनं विशेषतः विरोध होणं असा प्रकार आपल्याला दिसतात तिथे. ह्याच्याबद्दल की सरकार, जरांगेंचं म्हणणं आहे की ज्यांनी दिलं ते भलेही भूमिका नसेल घेत की मी कोणाला पाठिंबा देतोय किंवा नाही देते, एक त्याचा इम्प्लाइड अर्थ हा निघतोय की ज्यांनी तुम्हाला आरक्षण टाकायचं दिलं नाही किंवा भूमिका घेतली त्यांना विरोध करा. हे पर्कोलेट झालं आहे निवडणुकांच्या काळांमध्ये खाली. पहिली गोष्ट तर जिथे उमेदवारांना अडवलं गेलं, अडवणारे कोण आहेत बघा. अडवणारे विशिष्ट पक्षाचे लोक आहेत. राष्ट्रवादीचे आहेत, म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत आणि उबाठाचे लोक आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि उबाठाचे लोक हे मराठा समाजाचं नाव समोर करून त्या ठिकाणी ही अडवणूक करतात. ते एक्सपोज होत आहेत. पण ही तुमची माहिती आहे तुमच्याकडे की हा तुमचा ऑथेंटिक डेट का, हा तुमचा गृहमंत्री म्हणून तुम्ही? नाही, माहितीच आहे ती, 100% माहिती आहे. असं आहे की एखाद्या ठिकाणी न्यूट्रल लोकांनी केलं असेल, पण बहुतांश ठिकाणी जिथे हे घडलं तिथे मराठा समाजाच्या नावावर पॉलिटिकली ॲक्टिव्ह असलेले पक्षाचे लोक अशा प्रकारे करत आहेत. माझं एकच म्हणणं आहे, बघा, आमच्या सरकारने तर 10% आरक्षण दिलं आणि हायकोर्टाने देखील त्याच्यावर स्थगिती दिलेली नाही. पण सवाल एवढाच आहे की 1982 साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी त्यावेळच्या काँग्रेसच्या सरकारने मराठा आरक्षणाची मागणी मान्य केली नाही म्हणून आत्महत्या केली, स्वतःचं बलिदान दिलं. हा प्रश्न आजचा आहे का? 82 पासनं 95 पर्यंत यांचं सरकार, 99 पासनं 2014 पर्यंत यांचं सरकार. या सगळ्या सरकारांमध्ये हे सगळे प्रस्थापित नेते, काँग्रेसचे, शरद पवार साहेब, त्यांच्या गटाचे नेते, यांना जबाबदारी झटकता येईल का? मला संधी मिळाली 14 ते 19, मी दिलं आरक्षण, मी हायकोर्टात टिकवून दाखवलं. जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात ते टिकलं होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, सुप्रीम कोर्टात ते गेलं. त्यामुळे जर ज्यांनी इतके वर्ष मराठा आरक्षण दिलं नाही त्यांना दोषी न मानता आम्हाला जर दोषी मानलं की ज्यांनी मागे दिलं आणि आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा दिलं. थोडंसं याच्यामध्ये मधल्या काळात SIT सुरू होती की आंदोलनांमध्ये काही राजकीय हस्तक्षेप होता, काय SITचा तुम्ही रिपोर्ट आमच्यासोबत नाही शेअर, पण काय त्यातून आली होती माहिती समोर अशी अजून वेळात पण तरी अशाच्या काही लीड्स आहेत.
आज त्याच्यावर काही बोलणं योग्य नाही आहे. यासाठीच काम जे काय आहे ते जेव्हा होईल तेव्हा सांगा. त्या काळात तुम्हाला फार व्यक्तिगत टार्गेट केलं गेलं. म्हणजे मला कधी चर्चेमध्ये हा विषय निघतो. तुम्हाला वाटतं व्यक्तिशः टार्गेट करण्यामागे, म्हणजे मी अगदी स्पष्ट बोलतो, जातीवरनं टार्गेट तुम्हाला त्यावेळेस जास्ती केलं गेलं आहे. त्याचे अनेक उदाहरणं. तुम्हाला असं वाटतं कधी की देवेंद्र फडणवीस तुमचं नावाच्या ऐवजी तुमचा समजा देवेंद्र पवार किंवा देवेंद्र शिंदे तुम्ही असतात तर हे सगळं झालं असतं किंवा कसं आहे, मी तुम्हाला एकच सांगतो, आम माणसाने मला कधीच टार्गेट केलं नाही. आंदोलन जेव्हा सुरू होतं त्यावेळेस आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते आणि उबाठाचे काही नेते हे मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी त्याकरता वॉर रूम तयार केल्या होत्या आणि त्यांना असं वाटत होतं की आपण याला जर टार्गेट केलं तर आपण जातीभेद निर्माण करू शकू. दुर्दैवाने ते करू शकले नाहीत. महाराष्ट्र एवढा मॅच्युअर आहे. महाराष्ट्राने माझं राजकारण बघितलेलं आहे. महाराष्ट्राने माझी सर्वसमावेशकता बघितलेली आहे. महाराष्ट्राने माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. पण हा प्रयत्न निश्चित त्यांनी केला, सोशल मीडियाच्या माध्यमातून केला. आजही करतायत. पण त्यांनी किती प्रयत्न केले तरी जोपर्यंत समाजाचा विश्वास आहे तोपर्यंत त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाही. दुसरा भाग माझा, मी तुम्हाला म्हटलं की समजा तुमचं नाव देवेंद्र फडणवीसांच्या देवेंद्र शिंदे किंवा देवेंद्र पवार असतं तरी हीच राहिली असती परिस्थिती. तुम्हाला असं टार्गेट केलं गेलं आहे. अशा जर तरच्या प्रश्नांना काही उत्तरं नसतात. कारण हा टार्गेटेड होता म्हणून म्हणतो की तुम्हाला ठीक आहे. व्यक्तिशा तुम्हाला वाटतं या गोष्टी व्यक्ती म्हणून विचारतो, राजकारणी म्हणून नाही. व्यक्तिगत मला त्यांनी टार्गेट केलं, मी त्यांना पुरून उरेल. दुसरा ग्रामीण महाराष्ट्राचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा मुद्दा. त्याच्यावरनं म्हणजे पंतप्रधान त्याच्यावरनं बोलतात. पण रिसेंटली कांद्याचा मुद्दा महाराष्ट्रात काही ठिकाणी खूप सेन्सिटिव्ह ठरू शकतो असं अनेकांचं म्हणणं आहे की तो निवडणुकीचा मुद्दा असेल. विशेष करून कांदा उत्पादक भाग नाशिक किंवा दिंडोरी आणि त्या आसपासच्या भागांमध्ये निर्यात बंदीचा जो मुद्दा झाला त्याच्यावरनं माजी कृषी मंत्र्यांनी असं म्हणणं आहे देशाच्या की पांढरा कांद्याची निर्यात तुम्ही उठवली, जो गुजरातमध्ये जास्ती केला जातो. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवरती हा अन्याय आहे. पांढऱ्या कांद्याची जी काही निर्यात बंदी उठवली याचं कारण पांढऱ्या कांद्याला आपल्या देशांतर्गत मार्केट नाही आहे. लाल कांद्याला देशांतर्गत मार्केट आहे आणि जेवढी आपल्या देशाची गरज आहे त्यापेक्षा कमी उत्पादन आहे. आणि मग कुठल्याही सरकारकरता आपण एक्सपोर्ट होऊ द्यायचा आणि मग त्याच्यापेक्षा 3 पट किमतीने आपण इम्पोर्ट करायचा कांद्याचं शॉर्टेज झालं म्हणून. म्हणजे एक प्रकारे आपल्या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या ऐवजी आपण परदेशातल्या शेतकऱ्यांना मदत करतोय, ही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करायची. याऐवजी सरकारने निर्यात बंदी केली. ती केल्यानंतर 22 रुपयाने 24 रुपयाने कांदा खरेदी केला. जेवढा कांदा तुम्ही द्याल तेवढा आम्ही खरेदी करायला तयार आहोत हे सांगितलं. त्यानंतर मग एक्सपोर्ट बंदी देखील हटवली. पण हटवताना केंद्र सरकारने एवढंच केलं की काही एजन्सीज सरकारच्या, प्रायव्हेट एजन्सीज नाही, सरकारच्या एजन्सीजला नेमलं आणि यांच्या थ्रू एक्सपोर्ट होईल म्हणून सांगितलं. याचं कारण काय होतं की काही व्यापारिक संस्था अशा आहेत की ज्या अशा प्रकारच्या एक्सपोर्टमध्ये त्या ठिकाणी घोटाळे करतात आणि एक विविक्षित कोट्यापेक्षा जास्त कोटा हा वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी एक्सपोर्ट करतात आणि त्यातनं एक नवीन प्रश्न तयार होतो. आणि म्हणून आज जर आपण बघितलं आत्ताही जवळपास 1 लाख मेट्रिक टन, माझा जर अंदाज चुकत नसेल तर 99,000 काही याला परवानगी दिली आहे. आता व्यापाऱ्यांचं, काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ती परवानगी द्या खाजगी. ठीक आहे, त्याच्यावरही केंद्र सरकारमध्ये विचार चालला आहे. त्याला दुसरा अंडरटोन जो म्हणतो की तो गुजरातचा, की पुन्हा गुजरात त्याच्यामध्ये येतो की महाराष्ट्र गुजरात हा विषय पुन्हा त्याच्यामध्ये येतो की गुजरातच्या शेतकऱ्यांना फायदा होईल म्हणून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवरती आणला आहे. मग मागे तुम्हाला आठवत असेल की उद्योगांवरनं झालं की गुजरातला उद्योग चालले आहेत. हा एक, आणि आताही प्रचारामध्ये तो मुद्दा, म्हणजे संजय राऊतांसारखे काही नेते म्हणतात की गुजरातमधनं महाराष्ट्रात नेते येत आहेत किंवा गुजरातचं डॉमिनन्स किंवा मुंबई संपवण्याचा डाव, मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा डाव, या सगळ्या गोष्टींचा अंडरटोन या गोष्टींना आहे.
मी खरं सांगू का, महाराष्ट्राची क्षमता यांना माहिती नाही. हे महाराष्ट्राचा ला अपमानित करतात. सातत्याने महाराष्ट्र हा कमजोर आहे, हा घाबरट आहे असा दाखवण्याचा प्रयत्न हे शिवसेनेचे लोक या ठिकाणी करतात. बघा, मी मुख्यमंत्री होतो, पहिलं वर्ष सोडलं तर 4ही वर्ष FDI मध्ये देशामध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्राला आणलं. गुजरातच्या पुढे नेलं आणि सांगून नेलं की गुजरातच्या पुढे जाऊ, आणि नेलं. आणि इतकं पुढे नेलं की गुजरात, कर्नाटक, दिल्ली या सगळ्यांची मिळून जी टोटल होती त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आणून दाखवली. उद्धव ठाकरेंचं सरकार आलं, तुम्ही तर नव्हते ना गुजरात धार्जिणे, त्यांच्या काळामध्ये गुजरात नंबर 1 वर का गेला FDI मध्ये? FDI तर काही सरकार ठरवत नाही. तुम्ही देशातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतीच्या घरासमोर बॉम्ब ठेवाल आणि वसुली कराल, कोण येणार आहे तुमच्याकडे? मी ज्यावेळेस पुन्हा सरकार आमचं आलं, माझ्या पहिल्या मुलाखतीत सांगितलं की यांनी 3 वर्ष महाराष्ट्राला 4-5व्या क्रमांकावर नेला, आम्ही एका वर्षात पुन्हा महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणू. आम्ही आणलं, पुन्हा गुजरातला मागे नेलं. अरे हिम्मत पाहिजे, हे काय रडता? हिम्मत पाहिजे, ताकद पाहिजे, मनगटात जोर पाहिजे. हो, मी सांगून केलं की गुजरातच्या पुढे जाईन, नेऊन दाखवला महाराष्ट्र गुजरातच्या पुढे. होती तुमच्यात हिम्मत, नाही नेलं तुम्ही, गेलं तुम्ही गुजरातच्या मागे. नुसतं रडण्याने थोडी होतं, लढावं लागतं. लढणारे लोक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. महाराज रडले नाहीत, लढले. हा मराठी अस्मितेशी जोडण्याचा तिथे प्रयत्न केला जातो. त्या सगळ्या गोष्टींना की मराठी अस्मितेचा आणि भाजपला एक वेगळं दाखवण्याचा तिथे प्रयत्न की आम्ही, आमचा पक्ष म्हणजे मराठी अस्मितेचा. मराठी अस्मितेचं काही यांच्याकडे उरलंच नाही आहे. मराठी माणसाला लुटण्याशिवाय यांनी केलं काय आहे? त्यामुळे निवडणुका आल्या की मुंबईला तोडण्याचा घाट. मला कधी कधी आश्चर्य वाटतं ना, लाजही नाही वाटत हो. कोण तोडू शकतं? शक्य तरी आहे का? कोणाचा बाप आला तरी तुटणार आहे का मुंबई महाराष्ट्रापासनं? पण तरी देखील निर्लज्जपणे तीच ती वाक्य बोलायची. आणि मला आश्चर्य तर अनेक माध्यमांचंही देखील वाटतं की ते देखील असं जणू काही आता मुंबई तुटणार आहे अशी त्यांची वाक्य दाखवतात. हे शक्य आहे? मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून तुम्हाला मग राज ठाकरेंना सोबत घ्यावं लागलं असं म्हणतात की कारण तुमच्याकडे ताकद, तुमच्याकडे 200चा आकडा होता, आमदार होते, सगळं होतं, मग तरी राज ठाकरेंना सोबत घ्यावं लागलं. तो हा मुद्दा कुठेतरी काउंटर करायचा. असं नाही आहे. आम्ही केवळ राज ठाकरेंना सोबत नाही घेतलं, आम्ही अनेक लोकांना सोबत घेतलं आहे. शक्ती वाढवायची असते, शक्तीचा संचय करायचा असतो आणि जेवढे लोक सोबत येतात त्यांना सोबत घ्यायचं असतं. राज ठाकरेंना मानणारा एक वर्ग आहे, एक त्यांच्याकडे लोकांना आकृष्ट करण्याची एक कला देखील आहे. आणि राज ठाकरे जे विचार मांडतात ते एक मोठा वर्ग आहे की ज्याला ते आवडतात. असा नेता जर आमच्यासोबत येत असेल तर आम्ही तो का नाही घेतला पाहिजे? का सोडायचा? आम्ही घेतला, आम्ही त्यांना सोबत. त्यांच्यासोबत सभा करणार काही जॉईंट सभांचा काही विचार असेल? होईल ना, सभा वगैरे होतील. एक चर्चा होती की त्यांची पक्षाची, तुमची महायुतीची. आता परवा प्राईम मिनिस्टर साहेबांच्या सभेमध्ये अमित ठाकरे होतेच, होतील ना, सभा होतील. दादा, आता मला शेवटचा प्रश्न 2 गोष्टी. म्हणजे एक तर यावेळेस आपण मगाशी चर्चा केली की जागा वाटपामध्ये थोडंसं आपल्याला वेळ लागला किंवा त्या गोष्टीत थोडासा जास्त समन्वय करावा लागला असं मी म्हणेन. विधानसभेला असं असू शकतं कारण आताच एवढा त्रास झाला तर विधानसभेत 288 जागा आहेत. 48मध्येच जर आपल्याला एवढी घासाघीस झाली. विधानसभेमध्ये जास्त स्कोप असतो कारण ही आम्ही लढू ती तुम्ही लढा असं निगोशिएट करता येतं. आताचा आकडा तुमचा काय? कारण आता अनेक सर्वे येत आहेत, वेगवेगळ्या सर्वेमध्ये कट टू कट फाईट होईल. 26-22, कोण म्हणतं की 24-24 होऊ शकतं. आपला आकडा आपण गेल्या वेळेसचा 42चा आहे की जेव्हा देवेंद्र फडणवीस ॲट दी हेल्म होते, जेव्हा तुम्ही सगळी हे बघत होतात तेव्हा महाराष्ट्रात 42 होता मागच्या वेळेस आणि नंतर नवनीत राणा आल्यामुळे 42 झाला होता. पण मला असं वाटतं की मागच्या वेळेसपेक्षा आम्ही पुढे जाऊ, मागे नाही येणार. ह्या सगळ्या सर्वेज आणि सगळ्या ज्या लाटांची चर्चा केली तर की सहानुभूतीची लाट सुरू आहे की 2 पक्षांबद्दल, मग भुजबळच म्हणालेत मग की कदाचित उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना सहानुभूती आहे. या सगळ्यांच्या पलीकडे आहे चित्र की अशी लाट आहे? सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन लोकांना हे माहिती आहे, नेतृत्व मोदीजी देऊ शकतात,
दुसऱ्यांना वोट का देतील मला एवढं सांगा. त्यांच्याकडे नेता नाही आहे, नीती नाही आहे, नियत नाही आहे. अरे एक नेता तर ठरवा. मला सांगा की उद्या समजा हायपोथेटिकली यांचं सरकार आलं, कोण प्रधानमंत्री बनेल? त्यांना विचारलं तर ते म्हणतात आम्ही 5 वर्षात 5 बनवू. देश असा चालतो? असा अजेंडाच घेऊन ते जर समोर जात असतील लोकांच्या की 5 वर्षात 5 आम्ही पंतप्रधान बनवणार आहोत, लोक वोट देतील त्यांना? कशा करता देतील? नाही जाणार. गेल्याच कारण तुम्ही गेल्या लोकसभेला तुम्ही म्हटलं होतं की माझा अंदाज आहे की महाराष्ट्रात तुम्ही कधी 42 की 45 आकडा दिला होता आणि त्याच्या जवळपास सीट आल्या होत्या. यावेळेस तुमचा असा काय नंबर आहे का? नंबर मी सांगेन ना, शेवटी सांगेन. आज एवढंच सांगतो की मागच्या वेळेसपेक्षा पुढे जाऊ. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद देवेंद्रजी. तुम्ही वेळ दिलात आणि बऱ्याच गोष्टींबद्दल बोलात. तरीही आम्ही अजून वाट बघू की तुमच्याकडच्या ज्या राहिलेल्या गोष्टी आहेत ज्या अजून तुम्ही योग्य वेळी बोलणार आहात त्या आपण बोलूयात. पण आता निवडणुकांचं वातावरण आहे आणि तुमच्या आकड्याची आम्हाला नक्कीच हमको इंतजार रहेगा तर किती तुम्ही आकडा. खूप खूप धन्यवाद. तुम्ही झी 24 तासच्या टू द पॉईंट या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल.